करतो स्वागत आपुले प्रेमाने पुनित मनाने आनंदाने। श्री माके सहस्रबुद्धे माझे आजोबा सगळे त्यांना प्रेमाने बापू म्हणत. लहानपणापासूनच मनात देशप्रेम, देशभक्ती, एकात्मतेचा भाव मोठेपणी लाभलेले गांधीजींचे मार्गदर्शन यांमुळेच मनातले देशप्रेम ओसंडून वाहू लागले. इथे मला गांधीजींच्या दोन ओळी सुचतात. लिव्ह ॲज इफ यू वेअर टू डाय टुमॉरो, बट लर्न ॲज इफ यू वेअर टू लिव्ह फॉर एव्हर. आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी श्रीमती इंदिरा सहस्रबुद्धे यांच्या बापूंच्या यशस्वी जीवनात सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांच्या शालेय जीवनाबद्दल सांगायचं झालं तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच शाळेत असताना सुद्धा हुशारी, चिकाटी, जिद्द यांसारख्या अनेक गुणांमुळे एखाद्या चमकत्या तारासारखे ते पुढे आले. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा या म्हणीला साजेल असे बापूंचे व्यक्तिमत्व. त्यांच्या गांधीवादी स्वभावामुळेच त्यांचे आचार विचार लोकांना आदर्श वाटू लागले. त्यांच्या भाषणामुळेच लोक भारावून जात. आपल्या शब्दातून लोकांना ज्ञानामृत कसं द्यायचं आणि आपल्या शब्दात कसं मंत्रमुग्ध करायचं हे त्यांना बरोबर आत्मसात होतं. त्यांच्यामध्ये लपलेली अजून एक कला म्हणजेच त्यांचे लिखाण. लेखक म्हणून बापूंना खूप प्रसिद्धी मिळाली, खूप प्रतिसादही मिळाला. सुरुवातीला त्यांचे लेख कुलाबा समाचार या वृत्तपत्रातून झळकू लागले. बघता बघता त्यांनी स्वतःची 6 पुस्तके प्रकाशित केली. त्यामधलंच एक सर्वात जास्त प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजेच त्यांचे आत्मचरित्र स्मृतिसुगंध. त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल सांगायचं झालं तर अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच त्यांचे राहणीमान. कुठल्याही गोष्टीची हाव नाही किंवा ती मिळाली नाही म्हणून कधी निराशाही त्यांनी बाळगली नाही. अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणेच त्यांची पावले चालत. कौटुंबिक स्वास्थ्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना एकूण 4 मुलं, अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारी. मुलांच्या वागण्याने त्यांना कधीच मान खाली घालावी लागली नाही. अगदी स्वतःप्रमाणेच त्यांनी मुलांना स्वावलंबी केलं आहे. त्यांच्या मते समाधान हेच जीवनाचे सोने करणारा परीस होय. त्यांच्या आयुष्यात त्यांनी सर्वात जास्त महत्त्व दिलं ते म्हणजे त्यांचे तत्व आणि कर्तव्य. आधी कर्तव्य आणि नंतर सगळं. सुरेश काका आणि अर्चना काकू यांच्याबद्दल थोडं. हा कार्यक्रम आज येथे होत आहे त्यांचे सगळे श्रेय सुरेश काका आणि अर्चना काकू यांनाच जातं. या दोघांच्या अतोनात प्रयत्नांना आज यश आलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. आज या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतो की त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री चंद्रकांत सहस्रबुद्धे आणि त्यांची ज्येष्ठ सून सौ उषा सहस्रबुद्धे आज या कार्यक्रमाला हजर आहेत. त्यांनी मला बापूंबद्दल बऱ्याच आठवणी सांगितल्या. त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्यास प्रोत्साहितही केले. मी बापूंना कधीच बघितलं नाही, पण बाबा, काका आणि इतर मंडळी यांच्याबद्दल खूप ऐकलं. त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांना गुरु मानून एकच सांगू इच्छितो. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद.